हरि ओम. अध्यात्म रामायण अरण्यकांड सर्ग 5. प्रवचन क्रमांक 64. शूर्पणखा भाग 3. महाकाळ पराक्रमी बंधू खरं, त्रिशिरा आणि दूषण असे 2 महाबलाढ्य सरदार, अत्यंत कडवे, क्रूर, चिवट, लढवय्ये असलेले 14,000 सैनिक एकट्या रामप्रभूंकडून एका क्षणार्धात मारले गेल्यावर राक्षसी शूर्पणखा ते वास्तव सहन करू शकले नाही. तिच्यासाठी ते अविश्वसनीय, अशक्य, अतर्क्य होते. ती घाबरली आणि पळत पळत थेट लंकेमध्ये गेली आणि विव्हळत, आक्रोश करत राजसभेमध्ये बसलेल्या रावणाच्या पायाजवळ जाऊन कोसळली. आणि रावणाने तिची चौकशी केल्यावर तिने सर्व वृत्तांत सांगून रावणाची निर्भत्सनाही केली. अशा प्रसंगी घटनेचा धक्का पचवणे अशक्य असते आणि त्या घटनेत स्वतःचा सहभाग असेल तर अशावेळी इतर कोणावर तरी त्याचे खापर फोडले जाते. येथे शूर्पणखाला हा धक्का इतका जबर बसला आहे की ती राजा असलेला रावण राजसभेत आहे हे विसरून तिने त्याची तेथेच निर्भत्सना केली. हे सर्व वृत्तांत ऐकून स्तिमित झालेल्या रावणाने शूर्पणखाला विचारले, को वा राम किमर्थ वा कथम तेनासुरा हताः सम्यक कथय मे तेषां मूलघातम करोम्यहम. हा राम आहे तरी कोण? त्याने राक्षसांना का आणि कशासाठी आणि कसे ठार केले? तू मला सर्व काही सविस्तर सांग. मी त्यांचा समूळ नाश करेन. राक्षसी शूर्पणखा रावणाला सांगू लागली, मी जनस्थानापासून गौतमी तीरावर गेले होते. तेथे पूर्वी मुनीने आश्रय घेतला होता. तो पंचवटी नावाचा आश्रम तेथे आहे. तेथे कमळाप्रमाणे नेत्र असलेला, धनुष्यबाण धारण केलेला, राजस व्यक्तिमत्वाचा, जटाबलकेले नेसलेला राम मी पाहिला. त्याचा धाकटा भाऊही रामाप्रमाणेच आहे. त्या रामाची पत्नी विशाल नेत्र असलेली, रूपसंपन्न, साक्षात लक्ष्मीप्रमाणे सुस्वरूपा आहे. रावणा, राजा, देव, गंधर्व, नाग अशा लोकांमध्ये तिच्यासारखी सुंदर स्त्री आढळणार नाही. ती शुभलक्षणे संपूर्ण वनाला सुशोभित करत होती. त्या स्त्रीला तुझी पत्नी करण्यासाठी आणण्याचा मी प्रयत्न केला. त्यावेळी रामाच्या सांगण्यावरून त्याचा भाऊ लक्ष्मण याने माझे नाक आणि दोन्ही कान कापले. यामुळे मला वेदना होऊ लागल्या आणि मी विव्हळत रडत रडत खराकडे गेले. त्याला हे वृत्त सांगितले. त्याबरोबर खराने त्वरित त्रिशिरा आणि दूषण यांच्यासह 14,000 राक्षस सैन्य बरोबर घेतले आणि तो रामाबरोबर युद्ध करण्यासाठी गेला. परंतु रामाने एकट्याने या सर्वांना अल्पकालात ठार मारले. मला वाटते की मनात आणल्यास राम क्षणार्धात हे त्रैलोक्य भस्म करेल. अतो यतस्व राजेंद्र यथा ते वल्लभा भवेत सीता राजेव पत्राक्षी सर्वलोकैकसुंदरी साक्षात रामस्य पुरतः स्थातुं त्वं न क्षमः प्रभो. ममया मोहियत्वा तू प्राप्यसे ताम रघुत्तमम. म्हणून हे राजेंद्रा रावणा, कमलपत्री नेत्र असणारी, सर्व लोकांमध्ये सर्वात सुंदर असणारी ती सीता तुझी प्राणप्रिया होईल असा प्रयत्न तू कर. परंतु हे राजन, त्या रामापुढे या तुझ्या या रूपाने सामोरे जाणे तुला अशक्य आहे. यास्तव तू कपट कारस्थान करून चकमा देऊन सीता प्राप्त कर. पाताळयंत्री शूर्पणखाने प्रथम खराला असत्य कथन केले. ती प्रथम राम आणि नंतर लक्ष्मण यांच्यावर आसक्त होऊन त्यांना वश करण्यासाठी त्यांच्याकडे गेली होती हे तिने खराला सांगितले नाही. आताही ते रावणाला सत्यकथन करत नाहीये. ती रावणाला भाकड कथा रचून सांगत आहे. ती रावणाला सांगते
की पूर्वी जेथे मुनी राहत होते त्या पंचवटी आश्रमात ती गेली होती. याचा अर्थ त्या आश्रमात जेथे भक्ष असलेले मुनी राहत होते तिने भक्षण करून त्यांना संपविले, परंतु आता तेथे कोणीतरी आलेले आहे असे दिसताच ती तेथे गेली. तेथे तिने धनुष्यबाण धारण करणारा, जटावल्केले नसलेला परंतु मदन स्वरूप राम आणि तसाच असलेला त्याचा भाऊ लक्ष्मण यांना पाहिले. तेथे रामाची पत्नी सीताही आहे. ही सीता अतिशय लावण्यवती, रूपसंपन्न, त्रैलोक्य सुंदरी आहे. पुढे तिने आभास निर्माण केला की राम लक्ष्मण शस्त्रधारी आहेत. यामुळे तुझी भार्या करण्यासाठी सीतेला पळवून आणणे तिला शक्य झाले नाही. तुलाही सीतेला सहजच पळवून आणणे शक्य होणार नाही. म्हणून तू काहीतरी कपट कारस्थान रच आणि सीतेला पळवून आण. रावण स्त्री लंपट आहे हे जाणून शूर्पणखा रावणाला सीतेसाठी भरीस घालत आहे. हरिओम.